नमस्कार. आज आपण डाळ तांदळाचे जाळीदार असे अप्पे तयार करणार आहोत. पावसाळा असून सुद्धा हे पीठ अगदी छान असे फर्मेंट झालेले आहे. हे अप्पे आतून एकदम जाळीदार व वरून एकदम क्रिस्पी असे तयार होतात. एकदम सॉफ्ट असे हे अप्पे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. इथे मी 1 वाटी जाडा तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून चणा डाळ ॲड करून घेत आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये आपण अर्धी वाटी मुगाची डाळ ॲड करून घेत आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये 1 मोठा टेबलस्पून मसूर डाळ ॲड करून घेणार आहोत. अर्धी वाटी उडदाची डाळ ॲड करून घ्यायची आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये मी 1 टेबलस्पून तुरीची डाळ घेतलेली आहे. इथे तुम्ही डाळी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. ह्या डाळी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये मी 1 टीस्पून मेथीदाणे ॲड करून घेत आहे. आता आपण ह्या सर्व डाळी एक 7 ते 8 तासासाठी झाकण लावून साईडला ठेवणार आहोत. इथे डाळ व तांदूळ 6 ते 7 तासानंतर तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आहे. अगदी सॉफ्ट असे डाळ तांदूळ तयार झालेले आहे. आता आपण हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन भरड अशी वाटून घेणार आहोत. इथे मी डाळ तांदूळ छान अशी भरड वाटून घेतलेली आहे. ही डाळ तांदूळ वाटताना मी डाळ भिजवलेल्याच पाण्याचा वापर केलेला आहे. डाळ भिजवलेल्या पाण्याचा वापर केल्यामुळे पीठ छान फर्मेंट होते. हे पीठ आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे व एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटासाठी छान असे फेटून घ्यायचे आहे. पीठ फेटून घेतल्यामुळे अप्पे एकदम हलके होतात. ह्यामध्ये आपल्याला सोडा घालण्याची गरज पडत नाही. आता आपण हे पीठ झाकण ठेवून एक 7 ते 8 तासासाठी फर्मेंट करून घेणार आहोत. 7 ते 8 तासानंतर हे पीठ छान असे फर्मेंट झालेले आहे. सुरुवातीला अर्धे टोप असे हे पीठ होते, पण फर्मेंट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी डबल क्वांटिटीमध्ये हे पीठ तयार झालेले आहे. पावसाळा असल्यामुळे वातावरणात थोडासा थंडावा आहे, तरीही हे पीठ छान असे फर्मेंट झालेले आहे. पिठाला तुम्ही बघू शकता छान अशी जाळी आलेली आहे. असे जर पीठ फर्मेंट झालेले असेल तर ह्यामध्ये आपल्याला सोडा घालण्याची गरज पडत नाहीये. अप्पे बनवताना ह्यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा कांदा, थोडीशी कोथिंबीर, 1 मीडियम साईजचा टोमॅटो व मी 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. पिठामध्ये ॲड केल्यामुळे अप्प्यांची टेस्ट छान येते. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडेसे गाजर ॲड करून घेतले तरी चालेल. ह्या पिठामध्ये मी ऑलरेडी थोडेसे मीठ घालून हे पीठ छान फेटून घेतलेले आहे. कांदा टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर हे पीठ आपण एक वेळेस फेटून घेऊया व आता ह्या फेटलेल्या पिठाचे आपण अप्पे तयार करून घेऊया. अप्पे पात्रामध्ये मी तेल घालून हे अप्पे पात्र छान असे गरम करून घेतलेले आहे. ह्यामध्ये आता आपण बॅटर ॲड करून घेऊया. बॅटर ॲड करताना इथे आपण गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवणार आहोत. बॅटर ॲड करून झाल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढून घेतल्यामुळे अप्पे छान शिजले जातात. आता आपण हे अप्पे पलटी करून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूने हे अप्पे आपण कलर चेंज होईपर्यंत छान असे भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपले हे अप्पे इझिली पलटी होत आहेत. हे अप्पे बिलकुल चिटकलेले नाही आहेत. दुसऱ्या बाजूने आता भाजताना इथे आपल्याला तेल ॲड करण्याची बिलकुल गरज नाही आहे. सुरुवातीला अप्पे पॅनला चिटकू नये ह्यासाठी आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. हे अप्पे आता आपण दुसऱ्या बाजूनेही भाजताना अगदी मीडियम टू लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे. इथे आता आपले छान असे अप्पे तयार झालेले आहेत. त्याच पद्धतीने आता आपण बाकी सर्व अप्पे तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.